ऊसाचे शेती करतात आणि पालेभाजीची शेती थोडे करणारे शेतकरी असतात, थोडे शेती असणारे लोक पालेभाजीची शेती करतात. आणि पालेभाजीच्या शेतीमध्ये आपल्याला कधीतरी फायदा होतो, म्हणजे ते एक लकी ड्रॉ असतो किंवा लॉटरी असते की मार्केटमध्ये कोथिंबीर आपण केली तर आपल्याला बाजार चांगला मिळेल याची आपल्याला शाश्वती नसते. कुठलाही माल आपण शाश्वत शेतीकडे पाहून करत नाही. आपल्याला म्हणजे एक अपेक्षा असते की बाबा आपल्याला ह्या मालातनं 4 पैसे मिळाले पाहिजे, पण ते न मिळाल्यावर शेतकरी नाराज होतो आणि त्या गोष्टीपासून अलिप्त होतो. तर अलिप्त न होता त्याला पर्याय म्हणून आपल्याला शेतकऱ्याला झालेला जो उत्पादन खर्च आहे तो कमीत कमी निघाला तरी शेतकरी समाधानी होतो. कारण आता बऱ्याचशा कंपन्या सरांनी सांगितलं, बटाट्याच्या कंपन्या वगैरे, ते बरोबर आहे सरांचं म्हणणं. कारण ते काय करतात, आम्हीच दाखवतात की बाबा आम्ही तुम्हाला बियाणं देतो, खतं देतो, पैसे देतो आणि त्याप्रमाणे तो नंतर माल विक्रीच्या वेळेस मनमानी त्यांची मोनोपॉली चालली असते की तुमचा माल असा आहे, तुमचा माल तसा आहे. परंतु इथं आपण ह्यांच्याशी आपण एक सभासद असल्यामुळे आपण आपल्या पद्धतीने ही फॅक्टरी थोडक्यात आपलीच आहे. सभासद म्हणजे आपण मालक आहोत आणि त्या दृष्टीने आपण आपल्या क्वालिटीचा माल आणला, आपल्याला ते 2 रुपये जास्त मिळणार आहे. अशा पद्धतीने ही संस्था या ठिकाणी कार्यरत आहे. आता या संस्थेच्या बरोबरच आम्ही रांजणगाव येथे बाबुराव धोंडकर स्मारक समितीमध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी आपल्या तालुक्यातील सर्व गावामध्ये शेतकऱ्यांना काही मदतीची अपेक्षा असेल, म्हणजे आर्थिक मदतीची सोडून मार्गदर्शनाची अपेक्षा असेल, त्यासाठी आम्ही आपल्या रांजणगाव येथे बाबुराव धोंडकर स्मारक समितीमध्ये एक आपली संस्थेचा मी संचालक आहे, तानाजीराव राऊत संचालक आहे. आणि बाबुराव धोंडकरांचं उद्दिष्ट हे होतं की आपल्या भागातील शेतकरी सुधारला पाहिजे. कारण आपल्या सर्वांना ज्ञात असेल की बाबुराव धोंडकरांनी चासकामासाठी किती प्रयत्न केले. त्यांनी आपली आमदारकी पणाला लावली आणि आपल्या भागातील लोकांना पाण्याचा प्रश्न त्यांनी महत्त्वाचा सोडवला. त्यांचंच दायित्व म्हणून आपण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर ते उद्दिष्ट आमच्या संस्थेचं आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आता नव्यानेच एक फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे. त्या कंपनीचा उद्घाटनाचा कार्यक्रम येत्या 21 डिसेंबरला होणार आहे. त्या ठिकाणी खरोखरच आपण जे आता अन्न खातो हे अगदी विष खातो आहे थोडक्यात. कारण आपण बियाणं हायब्रिड आणतो, त्याच्यावर रासायनिक खतं वापरतो, रासायनिक औषधाचा फवारा मारतो आणि आपणही विष खातो आणि लोकांना विष खायला घालतो. हे न होता एक लोकांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं, यासाठी आम्ही आता आपल्या तालुक्यामध्ये ठराविक गावामध्ये तो प्रयोग चालू केलेला आहे. तो प्रयोग करत असताना आपण आता गो आधारित शेती करणार आहोत. तर गो आधारित शेती करायला आपल्याकडं प्रत्येक शेतकऱ्याकडं देशी गायी आहेत का, तर देशी गायी आपण आता ठेवतच नाही. कारण आपली एक शौकांतिक आहे. कारण पूर्वीची लोक आता वयस्कर लोक असतील, बाबा असतील, त्यांना आठवत असेल आपण बैलापासून बैल आपल्याकडं प्रत्येक घरी 2-2, 4-4 बैल असायचे. आता बैल नसून ट्रॅक्टर आलेला आहे. कारण आपण शेती करताना थोडं गो आधारित शेती केली तर त्याचे फायदे आपल्याला खूप मिळतात. आता आपलं पहिलं सुरुवातीला गावरान गाईचं शेण असायचं, त्या शेणापासून आपण खत ते आपल्या शेतात वापरायचो. त्या खतामुळं आपलं जे जीवाणू असतात जमिनीतले ते जीवाणू ॲक्टिव्ह राहत होते. आता आपण ते खतच वापरत नाही, कारण आपल्याला ते मिळतच नाही, आपल्याकडं देशी जनावरच नाही आहे. आणि ह्या उद्दिष्टाने आम्ही आता धोंडकर स्मारक समितीमध्ये एक शेतकऱ्यांसाठी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. त्या कंपनीमध्ये आपले जे शेतकरी सेंद्रिय शेतीमाल पिकवणार आहेत त्यांना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी आम्ही तिथे असंच कन्स्ट्रक्शन करून एक मॉलचं काम आपलं चालू आहे. ते आता थोड्या दिवसात ते पूर्णत्वास येईल. ज्या शेतकऱ्यांकडे काही म्हणजे आता आपण ड्राय स्वरूपाचा माल तिथे ठेवणार आहोत. तुमच्याकडे काही धान्य असेल, समजा मुगी असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, ही जे आपण शेतकरी पिकवतोय त्याला मार्केटमध्ये तुम्ही इथनं घेतात तळेगावला जातो. तळेगावचा तो मग पाहतो व्यापारी, तो म्हणतो तुमच्या मालात कचराच जास्त आहे, साईजच नाही बरोबर, तुम्ही अजून एक पाणी द्यायला पाहिजे होतं. ही कारणं सांगून तो आपल्याला रेट सांगतो. चांगला माल असेल तर तुम्हाला जास्त रेटने तो घेतो, पण तो त्याच्या पद्धतीनेच घेतो, म्हणजे त्याला पुढं प्रॉफिटेबल परवडलं पाहिजे. असं आपण आता काय करत आहोत, तो माल ग्रेडिंग केला पाहिजे.
म्हणजे काय, त्यातले खडे काढले पाहिजे, त्याची साईज कमी आहे तो बाजूला केला पाहिजे. म्हणजे आपण रांजणगाव या ठिकाणी तो ग्रेडिंग पॅकिंगचा एक व्यवसाय सुरू करत आहोत. आता आपण सध्याला सुरुवातीला एक प्राथमिक 750 सभासद झालेले आहेत. कदाचित तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली नसेल, परंतु भविष्यात या 750 सभासदानंतर आपणही अजून सभासद संख्या वाढवणार आहोत. आपली कंपनी आता कंपनीचे उद्दिष्ट आहे की आपल्याला शेतकऱ्यांसाठी काम करायचे. आणि विशेष म्हणजे आपल्या तालुक्यातली शेतकऱ्यांची परिस्थिती आता खूप हालाकीची झाली. म्हणजे कसं, पाण्याच्या बाबतीत हे थोडं आपलं हे झालेलं आहे. आणि आता ऊसाच्या बाबतीत आपले स्वतःचे हक्काचे कारखाने बंद पडले, म्हणजे अवलंबून राहावं लागत आहे. ते अवलंबून राहता पर्यायाने आपल्याला अजूनही आपण काही दुसरं उत्पादन घेतली तर त्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावं या दृष्टीने आपली संस्था काम करत आहे. आणि संस्थेमध्ये आता आपण सध्या गव्हाचं बियाण्याचं वाटप केलं. जवळजवळ 1.5 ते 2 टन गहू आपला वितरित झाला. बियाण्याचं वाटप केले आणि ते बियाणं वाटप केलेलं त्या गव्हाला आपण मार्गदर्शन करणार आहोत. म्हणजे जो प्लॉट आहे ना शेतकऱ्याचा, त्याला मार्गदर्शन करणार आहोत. त्यासाठी एक BSc ॲग्री माणूस आपल्या संस्थेमध्ये आहे. तो माणूस आपल्या प्लॉटवर येणार, मार्गदर्शन करणार आणि मार्गदर्शन करून तुम्हाला जे मिळालेलं उत्पन्न आहे ते तळेगावला जर गहू आता 30 रुपये किलो असेल, तुम्ही घेऊन गेल्यावर 30 रुपये किलो असेल तर आपण तो 2 रुपयाने एक्स्ट्रा घेऊन तो आपण खरेदी करणार. म्हणजे अशी एक आम्ही संकल्पना केलेली आहे. शेतकरी कुठंतरी समाधानी झाला पाहिजे, याचे एक उद्दिष्ट असून आपली संस्था या ठिकाणी रांजणगावमध्ये शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या भागातील महिला भगिनी असेल, महिला भगिनीचे बचत गट असतील, ते काय उत्पादन तयार करत असतील तर त्यांच्या उत्पादनाला मार्केट मिळावी यासाठी आपली मूळची संकल्पना आहे. आपण आता सोयाबीन खरेदीचं प्रोसेस चालू आहे आपली. एक 2-3 टन सोयाबीन आपल्याला आता अवेलेबल झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपण गहू पण खरेदी करणार आहे. कुणाकडं जास्त प्रमाणात गहू असेल तो कंपनीशी संपर्क साधून आपण मार्केट रेटपेक्षा 2 रुपये जास्त किमतीने खरेदी करणार आणि ती विक्री व्यवस्था आपण ती लावतोय तिथे. म्हणजे आपले तालुक्यामध्ये इंडस्ट्री एरिया भरपूर आहे. इंडस्ट्री म्हणजे रांजणगावमध्ये बरेचसे कामगार हे पुण्यावरून येतात, काय पुण्यावरून येतात, चाकणवरून येतात, कुठनं बाहेरनं पण येतात, हडपसरवरून येतात. म्हणजे या गाड्या रोडने जातात, हे सगळ्या कामगारांच्या गाड्या असतात 400 नंतर. त्या गाड्या तिथं कुठेतरी थांबल्या पाहिजेत. आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला माल खरेदी केला पाहिजे, हे उद्दिष्ट आपल्या धोंडकर स्मारक समितीचं आहे. अशा पद्धतीने स्मारक समिती आणि विशेष करून आता स्मारक समितीच्या माध्यमातून जे शेतकरी सेंद्रिय शेती करणार आहे त्याच्याशी आपण संपर्क करून त्या शेतकऱ्यांना गो आधारित शेती करण्यासाठी त्यांना गायी उपलब्ध करून देण्याचा संकल्प पुढे आहे आपला. म्हणजे सेंद्रिय शेती करायची म्हटलं की गायी पाहिजे, देशी गाय, ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. आपल्याशी बऱ्याचशा संस्था या ठिकाणी म्हणजे संस्थांच्या माध्यमातून आपण त्या गायी शेतकऱ्यांना देणार आहोत. म्हणजे काही गायी आपल्या गोशाळेतून मिळणार आहेत, त्या गायी आपण शेतकऱ्यांना वितरित करणार आहोत. आणि शेतकऱ्यांनी माझं एक नम्र आव्हान असेल, आपण स्वतःसाठी तरी 2 गुंठ्याचा आपल्या घरचा परसबागेत आपला भाजीपाला आपण तयार केला पाहिजे. कारण हे महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये. काकांनी सांगितलं की आता ह्याच्यामध्ये आपण रोग पाहतोय बघा. आपण एक औषध घेतलं, त्या औषधाने फरक नाही पडता डॉक्टरचं काम करतात. पण आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचं असतं. आपण एक गोळी खाल्ली त्याच्यापासून काय साईड इफेक्ट होतात ह्याची जाणीव आपल्याला नसते. डॉक्टरला पूर्ण माहिती असते. तुम्हाला एक आजार घालवायचं म्हटलं की त्याला दुसरा आजार तयार करायचा आहे त्याला, त्या औषधाला. म्हणजे अशा प्रकारे ही चेन. आणि आपण खाण्याकडे लक्ष देत नाही, आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. आपलं शरीर आपल्याला प्रत्येक वेळेस सूचना देत असतं. आपल्याला सर्दी झाली की आपल्याला कळतं घशात कवकव होते, काय होतं. हे आरोग्य आपण आपलं चांगलं राहिलं पाहिजे. आम्ही धोंडकर स्मारक समितीमध्ये आरोग्याविषयी काम करण्याचं उद्दिष्ट आहे आमचं. विशेष करून आरोग्याविषयी, सेंद्रिय शेतीविषयी आणि गावात ज्या काही समस्या असतील महिलांच्या वगैरे ते सोडवण्याचं काम आमची संस्था, आपले सर्व तालुक्यातील जे बाबूरावांचं स्वप्न होतं ते साकार करण्याचं काम आम्ही आपले एक 8-10 संचालक आहे ते त्या माध्यमातून जे होईल वेळात वेळ मिळेल ते वेळात आम्ही ते काम करण्याचं काम करतो. आणि मी आवाहन करतो
21 डिसेंबर रोजी बाबुराव धोंडकर स्मारक समितीमध्ये या शेतकरी कंपनीचं उद्घाटनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि आपल्याला शेतकऱ्याच्या काही अडचणी सोडवायच्या असतील, अडचणी असतील, कुठल्याही पिकाविषयी काही शेतकऱ्यांना वाटलं की बाबा आम्हाला आंबा पिकाविषयी काही मार्गदर्शन पाहिजे, आपल्याकडे तज्ज्ञ लोक मोफत मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. आपण पाठीमागे एक 250 लोकांची आंबा परिषद घेतली होती बाबुराव धोंडकर स्मारक समितीमध्ये. पुढच्या काळामध्ये आपण प्रत्येक शेतकऱ्याची आंबा परिषद घेणार आहोत, ऊस परिषद घेणार आहोत, डाळिंब परिषद घेणार आहोत. आम्हाला डाळिंब परिषद घ्यायची होती, पण आपल्या तालुक्यामध्ये डाळिंबाचे शेतकरी कमी होते. त्यावेळेस आम्हाला तालुका कृषी अधिकारी म्हणजे तुम्ही आंबा परिषद घ्या, म्हणून आम्ही डॉक्टर भगवानरावजी कापसे आंबा तज्ज्ञ आहेत, त्यांचं आंब्याविषयी एवढा अभ्यास आहे. त्यांनी आता आपल्या जवळजवळ महाराष्ट्रामध्ये त्यांचं दररोज दौरे असतात आणि या दौऱ्याच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना काहीतरी मिळालं पाहिजे ही त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यांची स्वतःची आंब्याची बाग आहे आणि 25 एकराची स्वतःची आंब्याची बाग आहे आणि ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. आता घन पद्धतीने आंबा लागवड करायची म्हणजे पूर्वी कसं होतं, शासनाचं अंतर होतं, 25 फुटाचं, समजा 25 फुटाचं असेल 30 बाय 30चं असायचं, ते आता ते कमी करून त्यांनी 12 बाय 12चं अंतर केलं. म्हणजे जास्त दाटीने झाडं लावायची आणि त्याच्यातनं उत्पन्न घ्यायचं, असं एक त्यांचं. आणि आपण शेतकऱ्यांनी स्मारक समितीला भेट द्यावी अशी मी सर्वांना आवाहन करून या ठिकाणी थांबतो. आणि 21 डिसेंबरला आपण सर्वांनी यावं आणि आपल्या तालुक्यातली शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील ते मांडण्याचं काम आपण कधी येऊन त्या ठिकाणी करावं अशी एक विनंती करून या ठिकाणी थांबतो.